मंडळी हशा टाळ्या आणि विनोदाचा त्रिवेणी संगम घडवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. आणि मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 18 जुलै रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या येरे येरे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके संजय जाधव सर, ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले सर, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव, या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर सर, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, या सिनेमाचे निर्माते सुधीर कोलते सर आणि या सिनेमाचे निर्माते निनाद बत्तीन. मंडळी, कौतुकासाठी तरसणं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण याच कौतुकामुळे कोणी त्रासलं तर काय होतं हे बघूया पुढील प्रहसनातून. आप्पा दत्त्या थँक्यू. छान जेवण आहे असं कळलं. आहा, हा 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 हा, मस्त आहे जेवण आप्पा. सुपर मस्त जेवण आहे. वा वा. सुपर आमटी आहे. काय वाटते आप्पा? फारच सुंदर आहे चव. हे मला सांगितलं की छान आहे हॉटेल हे, पण खरंच अप्रतिम आहे हे हॉटेल. हो. डाळ काय अप्रतिम आहे. फोडणी जी पडली ना डाळीला, वा वा, फारच मस्त. छान छान छान, सुपर आहे. वा, क्या बात आहे आप्पा. मस्त मस्त, एकदम छान, मस्त मस्त. अरे कळलं की 100 वेळा 33 काय सांगते मस्त झालंय म्हणून. एकदा बोलला ऐकलं ना? हा, सारखं सारखं काय मस्त झालंय. काय नवरा आहेस का माझा? कौतुक कसलं करतेस? नाही, मी तुमचा नवरा का असेल ना. मग कोण बायको आहे माझी? हा, मागणं सारखं आपलं छान झालंय, मस्त झालंय. नाही, तसं नाही. जेवणाची चव आवडली म्हणून मी कौतुक केलं तुमचं. अरे पण हो की, किती वेळाला एकदा बोलला आलं की ऐकायला. सारखं सारखं छान झालंय, मस्त झालंय. कशाला जेवण गप गुमान. एवढं अचानक चिडायला काय झालं तुम्हाला? चिडायला म्हणजे इथं कामात आहे दिसत ना का तुला? सारखं सारखं काय म्हणजे आपा छान झालंय, कशाला? काय गरज आहे? अरे देवानं कान दिले दिग नाही मला. तू म्हणला मस्त झालंय म्हणजे पडले कानात माझ्या. काय गरज आहे? आता काय मुका घेऊ तुझा? हा, काय करू? काय पदरानं हवा घालीत बसू तुला? धनी ओ धनी, जेव्हा हा पड बघा. बायको आहे तुझी मी. अरे एक मिनिट, कौतुक काय फक्त बायकोचं करतात का? मग कोण काय ठेवलेली आहे का तुझी मी? अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या जेवणाचं कौतुक चांगलं बोललो ना, तुमच्या जेवणाबद्दल. अरे पण कशाला 100 वेळा बोलतेस? कळलंय की मला. जेवण गपगुमन सारखं काय छान झालंय, मस्त झालंय, कशाला? मुळात हे मस्त झालंय बाईच्या आवाजात मी बोललोच नाही. मी जनरल तुम्हाला सांगितलं छान झालंय म्हणून मी तुम्हाला गपगुमन गिळ गपगुमन. 100 वेळा तुझ्या केला का लय बघितली ती मी. कस्टमर म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा कस्टमर म्हणून चांगलं झालं म्हणून होय जेवतोय मी. एक कस्टमर म्हणून मला चांगलं वाटलं, मी बोललो. एक कस्टमर आहे मी.
तू शिकवणार का आता आम्हाला? कस्टमर आहेस का कोणाची? तू शिकवणार आम्हाला? जेव्हा आलाय गपगुमान जेवण तुझा टाइमपास करते. छान आहे, मस्त आहे. कशाला करतेस? हे बायकांचा एकपात्रीपूर्वक पडतोय हा. काय होत आहे? सेम होत आहे सगळं, सेम आवाज, सगळे 3 वेगळ्या बायका पाहिजेत. वगैरे सेम सेम. जेव गप तिथे, जेव गप. फक्त मी फक्त कौतुक केलं ना मी फक्त. आम्हाला माहित नाही आमच्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे ती. हो बरोबर हा? आहे. 50 वर्ष झाले उघडून काय बाजारात बसलोय होय इथं? असं नाही मला माहित. कायला बसलूया? अरे नाही अरे तसं. जेवण चांगलं आहे मग ही कशाला आली ती इथे जेवाय? हे बघ. चांगलं आहे म्हणून झाली ती ना. हे तू बघ. आज येऊन मला सांगणार आणि मग मला कळणार होय जेवण चांगलं आहे. हे बघा हा? तसं तसं नाही. हे जेवण बघा, आहे तर बघा बस जेव तिथं. हे बघा हे बघा माझी तुमची ओळख आहे का मला सांगा, नाही की नाही? नाही मग एस टी स्टँडच्या बरोबर समोर हॉटेल आहे म्हणून मी आज शिरलो ना. अरे मग एस टी स्टँडच्या समोर चपलाचं दुकान बी आहे तिथं नाही घुसला मग तो. अरे पण भूक लागल्यावर चपलेच्या दुकानात मी का जाईन? हॉटेलमध्येच येणार ना. जा हॉटेलला तिथं कशाला आलायस मग? मग हे हॉटेलच आहे ना. मला सांगशील? हे हॉटेल आहे नाही. मला सांगशील? हा 50 वर्ष काय लॉन्ड्री उघडून बसलो इथं इस्त्री मारतोय आम्ही. बेन्या जेव रे, जेव जेव. शानपणा करते. बिचारा रे का बिचारा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. ओ गंधणी. मनातल्या मनात शिव्या घालते तू. हा मला काय कळत नाही वर. नाही घातलं मी का घालेन मनातलं मला तोंड कशाला हलावतेस? अरे आता हे नाही होणार. खाताना तोंड असं नाही होणार. दात कशाला दिले त्यांनी? मला काय कळत नाही नाटक करते वाकडं तिकडे तोंड करते. मी देऊ का माझ्या शिव्या? अरे नाही. जेव गप गुमान. हॅलो. हा अरे तुझा आणि माझा काय संबंध आहे रे? तू नको सांगू मला, तू नाही शिकवायचं. माझ्या भल्याच तू नको सांगू बाबा, मी बघून घेईन माझ्या भल्याचं. तुझं काम तू कर. अरे त्या संत्याला तर घाऊ दे तावडी, त्याच्या आईचं बघतोच त्याला मी आता. मी बघितलं मी कोर्टात जायचं कुठे जाय. ठेव म्हणतोय, ठेव म्हण. असं काहीतरी ज्ञान द्यायला. कसं असतं? कशाला कशाला कशाला. आयुष्य ते लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी एवढंच सांगतो की तुमच्या घरी टेन्शन्स दिसत आहेत म्हणून तुमचा पारा चढलेला आहे. आय कॅन सी दॅट. पण आयुष्य असतं हे आपल्या हातात नसतं. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, विसरून जायचं असतात. हा, घरात काही वाद आहेत का मला सांगा? हो बायको मला मांडीव बसायला देत नाही. तुझी ये बाहेर मांडीव बसतो तुझी. एक बाहेर. अरे एक मिनिट, काय कसं मांडीव तुझ्या? अरे पण काय झालं? मी प्लीज तुम्ही अरे मी जेवतोय. जेव गप. शानपणा करते. आयुष्य सुंदर असते, छोट्या मोठ्या गोष्टी होतात. कशाला करतेस रे? प्रत्येक येणारी बाईच का होते मला हे कळत नाही. मला खरंच मला तसं काही नाही म्हणत. मी जेव गप. घरात वाद असतील ना वाद तेवढंच विचारलं ना. काय प्रॉब्लेम? वाद असतील तर वाद असतील सांगायचं. वाद असतील. कळतंय मला वाद आहेत तुमच्या घरात ते. विसरू नको उगाच, डोकं खाऊ नको माझं. काही विचारायचं नाही घरातलं वादबीत काय. जेव गप गुमान आता. जेवतो लय बोलला आता तू. होय. काय केस आला. मग काय केसर यायला पाहिजे होतं होय? केसर कशाला? 60 रुपयाच्या थाळीमध्ये काय केसर पाहिजे तुला? अरे तसं नाही. केस आला. केसावाली अख्खी बाई पाहिजे तुला? मंडळी, अप्पांचा अपमान झाला म्हणून एका कवीचा बदला घेण्यासाठी आलेले आहेत काही कार्यकर्ते. चला बघूया हा मानापमानाचा खेळ कसा रंगतोय ते.
भाई आई शपथ सांगतो एवढ्या जोशात आलोय आपण पण भाई तो साहित्य आहे ना साहित्यिक हा तो भाई इथंच राहतो ना हा इथेच राहतो आणि तो आपल्या आप्पांना जे काय बोला ते कन्फर्म आहे ना कन्फर्म आहे बाई कन्फर्मच आहे हे बघ त्याने काय लिहिलंय बघ हा. वाचायलंय बघ हा. त्याने कविता केली डायरेक्ट खाऊन खाऊन उदास नाही हा 5वी सुद्धा पास नाही गरिबांचं रक्त पितो याच्यासारखं डास नाही आता मला सांग पैसे कोण खातो आप्पा 5वी नापास कोण आहे आप्पा गरिबांचं रक्त कोण पितो अरे आप्पा मग कन्फर्म आहे ना सगळं आता ठरलं आपण मँडी फोन काढ आणि डायरेक्ट शिवाय दे तुझ्या आईची फोन लावून शिवाय दिल्यास तर त्याला ऐकू जातील मी विसरत होत नेहमी मामा हॅलो हॅलो बिलो सगळं तुझ्या घरी ठेव हा. काय तू कोण असतील ना तर भाई समोर ये हा. काय बोलला आपला आप्पाला काय बोलला आपल्या आप्पाला हा? ते ए, काय ए, असेल ना तर समोर ये ए अरे मी आप्पाच बोलून राहिलो ए, तुझ्या घरी तुझा आप्पा बोलत असतील किंवा एक टप्पा बोलत असतील आपल्याला काय करायचंय हा तू फक्त समोर ये ना अरे ए, आर्य बिजे करू नको तू जर आर्य केलं ना तर आम्ही पण कार्य करणार काय रे बघितलं ना माझं मेंदू ए, ए, बोल ए, अरे तुम्ही बाय ना भोजपुरी KGF ए आप्पा बोलून राहिलो कुठे शेण खात फिरताय रे तुम्ही रे सोबत आहे तुझ्या ते दोन आप्पा पाया पडतो आप्पा पाया पडतो हा, ठेव फोन बिंडॉक आपण फोन केलास चुकला माझा ए बंटी तू फोन कर ना त्या कवीला पण येडाय हॅलो हॅलो अरे शान्या लपून बसलाय तुला वाटलं आपण तुला ओळखणार नाही आपण तुला शोधून काढलाय हल्ली लय पावसाळ्यात कविता फुटल्यात तुला अशी कडवी फोडतो ना तू बघ आता ए दरवाजा उघड तुझ्या दरवाजा समोर आलोय दरवाजा उघड हॅलो हॅलो तुम्ही ओळखता मला याचं वेगळंच. तुम्ही दारात आलाय माझ्या आलो ना ये तुझे थँक्यू तुम्ही ओळखता मला थँक्यू ये भाई हा सॉरी बोलायचं तर थँक्यू बोलतो आपण पत्ता चुकलो भाई चल इथं नाही चुकलो पत्ता इकडे बघ नाही चुकलो पत्ता अरे हाच तो कवी आहे मला माहिती आहे ना अरे याचा डीपी बघितलाय मी याला ओळखतो मी सर मी कवी असून ओळखता मला भाई हे रडू न- हे काय आज माझं कार्य सत्कारणी लागलं सर आत्या ए, नाही ए, भाई नाही ए, बाबा येणार काय सर सर प्लीज बसा सर काय? सर पाणी प्या पाणी सर जेवा नाही, सर, फरसाण आणतो ये तुझा सर फरसाण तरी खाऊन जा प्लीज अरे प्लीज नको अरे डायरेक्ट बार मधनं आलोय फरसाण अख्खं तोंडात सांडलंय आमच्या सर सर प्लीज बसा ना सर तुम्ही खरंच ओळखता ना मला सर एक हे काय मायाची साडी काय एक छोटी मदत कराल सर काय सर सर गॅरेंटर राहा सर गॅरेंटर राहा मला कोणी लोन देत नाही सर गॅरेंटर राहा सर सर प्लीज सर सर पाया पडतो सर गॅरेंटर राहा ना सर प्लीज भाई एक मिनिट भाई थांब गॅरेंटर म्हणजे काय माहित नाही चुकलोय भाई चल नाही सर सर प्लीज 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 ऐका ना सर प्लीज गॅरेंटर सही करा नको ना भाई भीती वाटते तुझी सर इकडे या. सर आत या प्लीज आत या जायचं नाही सर सर प्लीज सही करा सर सर तुमचा सिबिल स्कोर काय म्हणजे आता सर सर तुमचा सिबिल स्कोर काय सर कुणाची मॅच आहे हा स्कोर काय विचारतो मॅचच नाही 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 सर माहित नाही स्कोर म्हणजे तो स्कोर नाही सर सिबिल सिबिल सर मला ना लोन काढायचं आहे सर 40 लाखाचा MHJ बँकेतून सर पण मला लोन नाही मिळत सर मी कलाकार आहे ना सर आमची आयटीआर किती स्ट्रॉंग असली तरी बँक आम्हाला लोन देत नाही कलाकारांना लोन देत नाही सर कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो या वाक्याने ना आयुष्याचे लव वांदे केलेत सर लय वांदे केलेत सर
लय वांदे केले सर शान्या शान्या ये आत्मचरित्राला स्टेपलर मार आणि आतमध्ये ठेव. इथं आम्ही कशासाठी आलो? स्टोरी कशी पाहिजे माहितीये काय? आम्ही येणार, तुला घाबरवणार, हा. तू घाबरणार, मग तू माफी मागणार. त्याला उलटी स्टोरी चालली आहे सगळी. सर एक मिनिट हा. सर मी माफी कशासाठी मागायची आहे? अरे येडायस काय तू भाई, येडायस काय तू? राहिलं सर असा काय हा? हा. त्या दिवशी तिकडे ते कमी सुमन होता बघ. कवी संमेलन. हा हे हा. तिकडं तू होता ना भाई? हा मी होतो तू सर तिथं होता ना? मी कविता केली, ते सर. तू आमच्या आपण लय घाण घाण कविता केली. हा. 4 चौकात सगळा इतरीचा खवडा केला आमच्या आप्पांचा. आम्ही काय येडे आहे का इथे? नाही, लवकर सर. लवकर आमच्या पप्पांना मम्मी दे. काय देऊ अरे गच्चीचा टप्पा दे. हा म्हणजे? टाकीची पप्पी घे. अरे सर आप्पाची माफी माग. लक्षात ठेव बाई. याची माफी. लक्षात ठेव बाई. मी मिटवतो हे आहे, तुला हे करायचंय. सर पण सर मला एक प्रश्न आहे सर. मला कळत नाही मी काय अपमान केलेला आहे. कारण काय झालं, मी होतो त्या दिवशी कवी संमेलनात, मी होतो, मी कविता सादर केली. पण मी काय करतो सर, मी ना प्रातिनिधिक स्वरूपात कविता सादर करतो सर. आता तात्कालीन समकालीन विषयांना अनुसरून जे घडतंय अवतीभवती त्याला अनुसरूनच मी कविता सादर करतो. आणि त्या कवी संमेलनात सुद्धा मी माझं काव्यपुष्प त्याच पद्धतीने अर्पण केलं होतं सर. ऐका, तत्कालीन समीकरण काय ते बोलतो काय कळत नाही रे बाबा. ए, तू त्याला कविता ऐकू नये बाबा, कविता ऐकू तू ना. काय बोलला? तू काय बोलला? माझी कविता आहे. हा तुझीच कविता आहे. काय काय बोलला तू? बोललोय? खाऊन खाऊन उदास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण खात ते आप्पा. हा 5वी सुद्धा पास नाही. आम्हाला माहित नाही काय मतदार संघात कोण अडाणी आहे ते. आप्पा. गरिबांचा रक्त पितो याच्यासारखा डास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण रक्त पिऊन बेवडा झालाय तो आप्पा. माफी माग. हा. सर पण मी यात आप्पांचं नाव कुठेच नाही घेतलंय. तुम्ही स्वभाव वैशिष्ट्य ऐकून फक्त पात्र ठरवलेलं आहे. मी काहीच नाही बोललो सर. सर मी तेच सांगतोय, मी इन जनरल कविता सादर केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की काय झालेलं आहे, आपण अशिक्षितपणा डोक्यावर मिरवतो आणि विद्वत्ता पायदळीत उडवतो. यात आपल्या समाजाचं नुकसान आहे सर. ए शान्या ये तुम्हाला कळतंय काय? आलो ना तेव्हा वरच्यावर इज्जत काढवता, आता खोलवर जाऊन इज्जत काढतोय. हे साहिल साहिल तू लिहितो ना ते काहीतरी. साहित्यिक. हा तेच. ए तू जास्त समजावत बसू नको दे. तू फक्त माफी माग. हा. सर मी माफी मागायला तयार आहे सर. सही करा ना ए, ए, सर. एक गॅरंटर पाहिजे ए, नको ना. सर. सर मी कवी आहे, मला नाही मिळत लोन सर. प्लीज मला एक सही सर. प्लीज गॅरंटर सर. प्लीज सर मला फक्त ना मला लोन हवंय सर. मी माफी मागेन, मला लोन मिळालं पाहिजे सर. एक गॅरंटर पाहिजे सर. प्लीज काहीतरी करा ना. मित्रासारखे वाटतंय म्हणून बोलतो प्लीज. अरे तुझा पर्सनल मॅटर ना भाई, आमचा काय संबंध आहे काय याशी? मग मी काय आलोय फक्त माफी माग, आम्ही जातो. आम्हाला कशाला सांगतोय भाई? तुझ्या मित्रांना सांग ना भाई तू. आमचं काय आहे इथे? मित्रांची ITR फाईल नाही झाली ना सर अजून. माझे 2-4 मित्र कवीच आहेत, त्यांचं कायच नाही होतंय मला माहिती आहे सर. सर तुमची ITR आहे? ITR. एक मिनिट भाई, ITR म्हणजे काय? भाई मला फक्त NTR माहिती. सर 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 इकडे या, इकडे इकडे सर. इकडे सर इकडे ना सर. इकडे सर. NTR नाही सर, ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स. ओके Nice. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय? आपल्या उत्पन्नाच्या आधारावर एक आपल्याला कागद. नाही, ऐका, कागद आहे. तर आपल्या उत्पन्नाच्या आधारावर आपल्याला हा कागद दिला जातो. सर तुमची ITR आहे का सर? तुमचा जॉब सॅलरीड आहे का सर? सॅलरी किती? सॅलरी किती आहे सर तुमची? हं? तुमकुआ. पगार. अच्छा तनख्वाह. मग हे असं तुमकुआ का? हे बंगाली शाळेत शिकलेत का? काय? हे बंगाली शाळेत शिकलेत? नाही तो उर्दू शाळेच्या बाहेर नाही जायचा. अच्छा पण सर पगार किती आहे तुमचा? अरे कुठे पगार बिगार? आम्ही आपणचे कार्यकर्ते. उसाला 3 वडापाव आणि फुकट चाय मिळतो आम्हाला. हा. म्हणजे मोर्चा असेल ना तर 500 रुपये आणि दुसऱ्याच्या मोर्चात जाऊन दंगल करायची असेल ना तर डायरेक्ट 2000 रुपये. अरे सक्ती प्रदर्शन करायचं असेल ना तर डायरेक्ट 2,500 रुपये ना माणसं गोळा करायचे. 500, 2000 आणि 2500 रुपयात काम करता? सर हे सोन्याचं आहे. हा. जत्रेत घेतलं 15 रुपयाला. घासून भाई काय नाही आहात. सर मग तुमचं भागतं कसं सर? वाटतं. आणि मग जेवणाचं कसं करता? अरे भाई बोललो ना आता, आप्पा आपल्याला 3 टाइम वडापाव देतात आणि फुकट चाय पण देतात त्याच्यावर. 3 वेळेच्या वडापावसाठी तुम्ही इमान आणि आयुष्य विकलंय? हा